माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली की वरुड शहरातील सर्व नागरिकांचं आणि वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचं लक्ष आकर्षित होतं बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुरा इथे। कारण दरवर्षी बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुरा येथे एक वेगळा देखावा तयार करण्यात येत असतो आणि हा देखावा बघण्यासाठी वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि शहरातील सर्व जे मंडळी आहेत हा देखावा बघण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि मोठी गर्दी करत असतात। यावर्षी देखील देशमुखपुरा बालमित्र दुर्गा मंडळनी एक वेगळा देखावा तयार केलेला आहे। हा देखावा नेमका काय आहे ते बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे काही सदस्य आहेत। काय नेमकं या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे? आपण या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न असा केला आहे की जे आपण मागच्या वर्षी आपण कृष्ण जन्म देखावा दाखवला। आता कृष्ण मोठा होऊन नटखट झाला, त्याने मटकी फोडली, त्याची आई त्याच्या मागे धावत आहे आणि इथून यमुना नदीतून तो कालिया नागावर बॉल काढत डान्स करत आहे। किती दिवस लागले हे सर्व तयार करायला? आम्हाला हे सर्व तयार करायला कम से कम 1 महिना लागला। दरवर्षी लागत असतो? दरवर्षी आम्ही यंदा जरासा लेट हात लावला, नाही तर आम्ही गणपती बसते तेव्हापासून हात लावतो। आपल्यासोबत या मंडळाचे सक्रिय सदस्य जे आहे निलेश भाऊ माकोडे आहेत। दादा काय सांगणार, दरवर्षी एक नवा देखावा तुम्ही घेऊन येत असतात, सर्वांचा योग कसा जुळतो? सर्व वरुडवासियांना सर्वप्रथम नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर या मंडळाचे जितके छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत जे कार्यकर्ते आहे सगळे एक हिऊन मिळून काम करते, त्यामुळे एवढा मोठा देखावायचा हे या इथे स्वरूप प्राप्त होते आणि दरवर्षी आम्हाला वरुडवासियांचा सहभाग लागतो, त्यामुळे या सगळ्या देखाव्याला पूर्ण आम्हाला सहयोग प्राप्त होतो, त्याच्यामुळे आमचा देखावा सुंदर पद्धतीने तयार होतो इथे। पुढच्या वर्षी यापेक्षा सुंदर होणार का? पुढच्या वर्षी सांगू शकत नाही, यावर्षी पुढच्या वर्षी नंतर पाहू। आता आपण बघू शकतो हा जो देखावा आहे तो आता आपण पाहणार आहोत। काही नागरिक देखील या ठिकाणी आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। सुरुवातीला जर बघितलं तर आपण छोटा जो कृष्ण आहे तो नागावरती खेळताना दिसत आहे आणि ही यमुना नदी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि या बाजूने जे आहे तर नागरिक आहेत। कसा आवडला ताई देखावा, कसा वाटला? छान आहे, अति सुंदर आहे। कुठून आल्यात? इथलेच आहे, वरुड मधलंच आहे। कुठून आल्यात? वरुडतलंच आहे। कसा वाटला देखावा? 1 नंबर। कसा वाटला? खूप छान देखावा इच्छा आणि काकाजी कुठून आले? वरुड महेश कॉलनी। कसा वाटला देखावा? एकदम छान छान। आपण बघू शकतो जर आणखी इकडनं आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला दिसते की जी गणपती आहे त्याच्या मागे, कृष्णाच्या मागे जी त्याची आई आहे ती पडताना दिसत आहे आणि नवदुर्गा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। भोलेनाथांची देखील मूर्ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा हा देखावा देशमुखपुरा बालमित्र दुर्गा मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला आहे। या बाजूने देखील काही महिला मंडळी आहेत। ताई कुठून आल्यात? आम्ही इथलंच आहोत। कसा वाटला देखावा? सुंदर, खूपच सुंदर। दरवर्षी येत असता का इथे पाहायला? हां। कुठून इथलंच आहे। कसा वाटला देखावा? छान आहे। आणखी काही महिला मंडळी आपल्यासोबत आहे, काही नागरिक आहेत। दादा कुठून आलेत? मालखेडवरून। कसा वाटला देखावा? चांगला आहे। दरवर्षी येत असता? दरवर्षी। वरुड शहरात विविध देखावे आहे, मात्र देशमुखपुऱ्यातला देखावा पाहण्यासाठी नागरिक हे वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात आणि नवरात्र उत्सवाला की सगळ्यांची जे धाव असते ते बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुराकडे असते। जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर आपण बघू शकतो नवदुर्गा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। या बाजूने यमुना नदी दाखवण्यात आलेली आहे आणि परंपरेनुसार या बाजूने जर आपण बघितलं तर या ठिकाणी जी आहे ती देशमुखपुरा बालमित्र दुर्गा मंडळ परिसरातील जी आहे देवीची मूर्ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि जो श्रीकृष्ण आहे त्याच्या मागे पडताना ही देवी मातेची मूर्ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। कुठून आल्यात? मी चांदस वाठोडा। कसा वाटला? खूप छान आहे। आम्ही चांदस वाठोडा। कसा वाटला देखावा? चांगला वाटला। सगळ्याच नागरिकांची जी प्रतिक्रिया आहे ती आहे की हा देखावा आम्हाला अतिशय सुंदर वाटलेला आहे आणि हा देखावा पाहून कुठेतरी आमचं जे मन जे आहे ते प्रसन्न झालेलं आहे। त्याच्यामुळं हा देशमुखपुऱ्यातील परिसरातील जो देखावा आहे हा बघण्यासाठी निश्चित तुम्ही या परिसरात या आणि या देखाव्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या। कॅमेरामॅन निसर्ग अंडेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।